आहे हृदयरोगाचा. त्याला त्याचे 2 ऑपरेशन झालेले आहे. डॉक्टरनी सांगितलं तिसरं ऑपरेशन करायचं जरूरी. त्याने डॉक्टरने म्हणले की हे कधीच कमी होणार नाहीये आजार, असं बोलले डॉक्टरनी. मग आम्ही नंतर स्वामी बरं सगळं. नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. केले नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय आज श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये धर्माबाद येथे स्वामी समर्थ केंद्रामध्ये दिनांक 28 तारखेपासून 28 नोव्हेंबर पासून याच्या या दत्तनाम यज्ञाला आणि पारायण सोहळ्याला अतिशय सुंदर सुरुवात झाली. आपण पाहतोय या सेवा केंद्रामध्ये अतिशय सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत 24 तास आध्यात्मिक वातावरण अतिशय उत्साहात पारायण सोहळा, नाम यज्ञ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत सर्व महिला बहिणी आहेत आणि सर्व आहेत. तर आपण जाणून घेऊया आजच्या या कार्यक्रमाला कधीपासून सुरुवात झाली का. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन. बसलेले समर्थ शेखरांना श्री स्वामी समर्थ. आता आपण हे दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह साजरा करत आहोत. तो की आपल्या 28 डिसेंबर पासून ते 28 नोव्हेंबर पासून ते 5 डिसेंबर पर्यंत आपण साजरा करत आहोत. आणि इथं अति उत्साहामध्ये आनंदामध्ये म्हणजे पूर्ण आपल्या ह्या मार्गामध्ये 18 विभागाअंतर्गत आपलं ही सेवा चालत आहे. तर त्यामध्ये विशेष म्हणजे आपला हा मराठी अस्मिता जो की महिलांना जो जोपासून ठेवलेला आहे, तो मराठी सण वार व्रत वैकल्य कसे साजरे करतो हे आपण मराठी अस्मितामधून आपण विशेष म्हणजे हळदी कुंका मध्ये विशेष सणाची मांडणी करून आपण तो साजरा करत असतो. आणि त्यानंतर आपला हा गुरुचरित्र सप्ताहासाठी आपले ते 200च्या जवळपास सेवेकरी बसलेले आहे, महिला पुरुष. आणि पूर्ण आपले विशेष ग्रंथही आहेत, म्हणजे भागवत आहे, त्यामध्ये नवनाथ आहे. आणि त्यानंतर आपले गणेश याग, मनोबोध याग, गीता याग, चंडी याग, जे की कुलदेवी आणि कुलदेवतेची सेवा आपण ही सामूहिक स्वरूपामध्ये उत्साहामध्ये साजरे केलेले आहोत. आणि त्यानंतर आपण आजचा हा याग विशेष म्हणजे हा रुद्रयाग जो की अति आपल्या म्हणजे आरोग्यासाठी खूप काही असा महत्त्वाचा आहे, तो आपण आनंदाने साजरा केलेला आणि महाराजाच्या चरणी आपण सेवा रुजू केलेलं. त्यानंतर आपल्या महिला सेवेकरी आपल्याला अनुभव सांगतात. आपण या पारायणासाठी बसला, आपल्याला काय वाटलं याबद्दल. श्री स्वामी समर्थ. या पारायणामध्ये 8 दिवस हे गुरुचरित्राचं पारायण होते आणि गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. त्या पारायणाने घरातील ज्या काही अडचणी आहेत, दोष आहेत, ग्रहदोष आहे, कालसर्प दोष वगैरे असतील, त्या सगळ्या दोषांचं निवारण करण्यासाठी या गुरुचरित्र ग्रंथासाठी बसतात, जेणेकरून सेवेकऱ्यांच्या बऱ्याच अडचणी दूर होतात. अजून तुम्हाला काय वाटतं आजच्या पारायण सोहळा सुरू, आजचा हा शेवटचा दिवस यज्ञाचा सोबत काकू आपण जवळपास 7-8 दिवसापासून पारायणमध्ये बसलात, आपल्याला काय वाटलं काकू. श्री स्वामी समर्थ. मी एक साधारण घरातली व्यक्ती आहे आणि मला कधी विचारही नाही केला होता की माझे मुलांना बिझनेस टाकतील आणि ते एवढ्यात जोरात चालतील. मी एकाच धंद्याचा विचार केला होता, तर माझे 2 मुलांना 2 दुकानं झाले आणि सर्व काही ठीक झालेलं आहे. कशामुळे झालंय. स्वामी सेवा केल्यामुळं. काय केलं सेवा. गुरुचरित्राला बसले आणि चंडी याग केले आणि प्रहर सेवेचा बरेच काही अनुभव आलेले आहेत. खरोखरच त्यांची परिस्थिती अशी होती की आपण स्वतः काय करू शकाल, पण माऊलींच्या सेवेमध्ये आल्यानंतर त्यांना नको ते सर्व काही मिळालंय. आपल्यासोबत सर्व महिला बहिणी. काकू आपल्याला काय वाटलं, आजचा अनुभव काय तुमचा. श्री स्वामी समर्थ. माझा मुलगा आहे, हृदयाचा पेशंट आहे, हृदयरोगाचा. त्याला त्याचे 2 ऑपरेशन झालेले आहे. डॉक्टरनी सांगितलं तिसरं ऑपरेशन करायचं जरुरी आहे, पण त्याच्या जीवाला रिस्क आहे. त्यांनी कधीही येत नव्हता केंद्रामध्ये, पण त्यांनी न म्हणता आता कधीही पण महाराजाच्या सेवेत कधी पण हजर राहायला आणि आरतीला वगैरे न म्हणता कधी पण यायला. आणि त्याची तब्येत चांगली झालेली आहे. त्यानं थोडं सुद्धा पाय चालू शकत नव्हता. आता त्यानं स्वतः महाराजाच्या केंद्रात दर्शनाला येते आणि ट्युशनला वगैरे चालला आणि त्याच्या अभ्यासामध्ये खूप सुधारणा झाली आणि तब्येत सुद्धा त्याची चांगली. त्याची आता तब्येत छान झाली. आता त्याचं दम वगैरे लागत होतं ते सुद्धा कमी झालं आणि तब्येत त्याची आता चांगली सुधारली. ते महाराजाच्या कृपेमुळं शक्य झाले आणि महाराजाच्या आशीर्वादामुळं शक्य झालं. आणि सगळ्यांनी अशीच महाराजाची सेवा करावी आणि महाराजाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा. खरोखरच आपण पाहतोय अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणण्याप्रमाणे यांच्या मुलाला अतिशय
त्रास होता, तर ते माऊलींची सेवा केल्यामुळे त्यांचा मुलगा सुद्धा बरा झाला आणि त्याने सुद्धा केंद्रामध्ये येत आहे. असे एवढेच नसून धर्माबाद शहरामध्ये असंख्य हजारो भाविक भक्तांना महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि असंख्य भाविक आपण पाहतोय 8 दिवसापासून हजारो भाविक ह्या पारायण सोहळ्यामध्ये नाम यज्ञ सोहळ्यामध्ये 24 तास याच्यामध्ये भाग घेत आहेत. त्यासोबत काकू आपल्याला सुद्धा एक ताईंना अनुभव आलेला आहे, ते आपल्याला काय अनुभव आलेला आहे? श्री स्वामी समर्थ. माझ्या मिस्टरांना ब्लड कॅन्सर झालं होतं, तर आम्हाला म्हणले होते मुंबईला घेऊन जा ताबडतोब. मग आम्ही काय केलं, नांदेडला गेलो तर तिथं आम्ही रिपोर्ट चेक केलं की मग रिपोर्टमध्ये असं आलं की नॉर्मल आहे, कुठेही जायची गरज नाही. मग मी माऊलींना पाया पडून घेतले, मी त्र्यंबकेश्वरला येते गुरु माऊलींचं दर्शन घेते म्हणून. मग आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलोत, मग तिथं आम्ही दर्शन घेतलो. मग तिथं आम्हाला पूर्णपणे गुरु माऊलीचं दर्शन झालं, काही सेवा दिलेत. गुरु माऊलीच्या दर्शना झालं की मग आम्हाला खूप काही चांगलं वाटलं. मग आता चांगलं याच्यानं काम करू लागलेत, टॅबलेट चालू आहेत पण नॉर्मल आहे. आता स्वामी समर्थाच्या कृपेनं सगळं काही आमचं व्यवस्थित चालू आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद काकू. माझ्या मुलाची तब्येत ठीक नव्हती. मग डॉक्टरांनी सांगितलं त्याला सगळं नर्व्ह सिस्टमचा प्रॉब्लेम होता. मग त्यांनी डॉक्टरने म्हणले की हे कधीच कमी होणार नाहीये आजार, असं बोलले डॉक्टरनी. मग आम्ही नंतर स्वामी बरं सगळं सोडून टाकलो. मग स्वामींनी म्हणले सगळं स्वामीचं काय जेवढं केलं तेवढं कमी आहे. मला तर खूप सारा अनुभव आलेला आहे. सगळ्यांनी पण स्वामीचं सगळं करायलाच पाहिजे. मग माझ्या मुलाला मग नंतर परत चेकअप केलं तर डॉक्टरनी म्हणले आता काही होत नाही, म्हणून माझ्या मुलाची आता खूप तब्येत चांगली आहे. त्याला हाताने लिहिता पण येत नव्हतं, त्याला सही पण करता येत नव्हती. आता स्वतःच्या हाताने सही करतो, आता लिहितो, त्यांना आता जॉबवर आहे. हा, महाराजाच्या कृपेने सगळं आमचं ठीक झालेलं आहे. आपण पाहतोय एवढंच नसून धर्माबाद शहरात असंख्य हजारो भाविक भक्तांना अनुभव आहे. त्याचप्रमाणे 28 नोव्हेंबर पासून आजच्या ह्या यज्ञाला नामजप यज्ञाला सुरुवात झाली. यामध्ये शेकडो भाविक भक्त पारायण सोहळ्यासाठी यज्ञासाठी बसलेले आहेत आणि याची उद्याची सांगता दत्त महाराजांचा जन्मोत्सव उद्याला आहे आणि त्याप्रमाणे परवा दिवशी सांगता आहे असं श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्या वतीने. एवढंच नसून 12 महिने आपल्या हिंदू धर्माची संस्कृती जपत आध्यात्मिक कार्यक्रम या केंद्रामध्ये राबवले जातात. खरोखरच यामध्ये सर्व भाविक भक्तांनी उद्याच्या कार्यक्रमामध्ये आणि परवाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असावं असं श्री स्वामी समर्थ केंद्र आणि सर्व परिवाराच्या वतीनं सर्वांना आवाहन व विनंती करण्यात आले. धन्यवाद. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.